शताब्दी निमित्त महामानवाला 100 सेकंदाचे अभिवादन. शताब्दी महोत्सव कमिटीकडून अभियान. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे नेते असून त्यांनी खऱ्या अर्थाने अखंड मानवजातीच्या कल्याणाचे कार्य केलेले असून इतके महान व्यक्तिमत्व निप्पाणीला येऊन आज 100 वर्षे पूर्ण होत आहेत. ही सर्वांच्या भाग्याची गोष्ट आहे, असे प्रतिपादन प्राध्यापक जे.डी. कांबळे यांनी केले. ते निप्पाणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श शताब्दी महोत्सव कमिटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नगरपालिका आवारातील डॉक्टर आंबेडकर पुतळ्यासमोर डॉक्टर आंबेडकरांना 100 सेकंद अभिवादन करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कठीण आहे असं कारण असं या पद्धतीनं धर्मवादी शक्ती आणि जातीवादी शक्ती लोकांच्या मनामध्ये विष घालवत आहे. विष महाभयंकर आणि ज्यांच्या सहाय्याने हे सगळं चाललेलं आहे हा समाज निद्रिस्त आहे. त्याच्या अज्ञानाचा प्रचंड गैरफायदा किती वर्ण आणि जातीला त्याला भोवताली काय चाललेलं आहे हे कळत नाही. त्याला पूर्ण जागृत अवस्थेत आणण्यासाठी ज्या प्रकारचे प्रयत्न पाहिजे ते प्रयत्न आपल्याकडे अपुरे ठरत आहेत आणि अर्धजागृत माणसं ही आपापसातील मतभेदाच्या वरवंट्यामध्ये स्वतःच चिरडली जातात. तेव्हा आपली ही जबाबदारी आहे आव्हान द्यायचं याचा आपण सर्वांनी मिळून विचार केला पाहिजे. एक समुदाय हा मोडीत काढण्याचा जो प्रकार चाललेला आहे. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक शताब्दी महोत्सव कमिटी अध्यक्ष सुधाकर माने यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरील डॉक्टर आंबेडकरांना 100 सेकंद शांत राहून अभिवादन केले. या प्रसंगी शताब्दी महोत्सव कमिटी अध्यक्ष सुधाकर माने म्हणाले, शताब्दी महोत्सव कमिटीच्या माध्यमातून गावोगावी डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा जागर करून डॉक्टर आंबेडकरांचे विचार तळागाळात पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. आजचा दिवस ऐतिहासिक असल्याकारणाने 100 वर्ष पूर्ण झाल्या कारणाने आपण डॉक्टर आंबेडकरांना 100 सेकंद शांत राहून अभिवादन करत असल्याचे सांगितले. या पहिल्या सभेची आठवणी या भयंकर म्हणजे आपल्याला आठवणी मात्र काळाबरोबर जसं बदलत जातंय तसं आपण या आठवणी विसरल्या होत्या. या आठवणी जिवंत राहिल्या पाहिजेत. पहिल्या सभेची आठवण जिवंत राहिली पाहिजे आणि पहिली सभा ही कर्नाटकाची पहिली सभा आहे ही सुद्धा सगळ्यांना समजली पाहिजे. या दृष्टिकोनातून ह्या पहिल्या सभेचं शताब्दी वर्ष ही कमिटी साजरी करते. आज आपण बरोबर 11 वाजता संपूर्ण तालुक्यामध्ये मानवंदन दिले गेलेले आहे, अभिवादन दिले गेलेले आहे आणि स्टँडवर सायरन वाजलेला आहे. आवाज मिळाल्यामुळं आपल्या लक्षात नसेल मात्र काही 2 मिनिटांचं सायरन एकच आम्हाला गाडी मिळाली होती. त्यामुळे ती गाडी आम्ही स्टँडवर ठेवलेली आणि 3 गाडीची मागणी केली होती. 2 गाड्या आम्हाला. यावेळी प्राध्यापिका राधम्मा सिवाय, माजी आमदार सुभाष जोशी, ॲडव्होकेट महेंद्र मंकाळे, प्राध्यापक अजित कांबळे, राहुल शितोळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. नमो ಬುದ್ಧಾಯ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ 2 ಮಾತುಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ. ನನಗೆ ಮರಾಠಿ ಬರೋದಿಲ್ಲ, ಹಾಗಾಗಿ ಕನ್ನಡ ಅರ್ಥವಾಗುವವರಿಗೆ ಅರ್ಥವಾಗುತ್ತೆ. ಬಂಧುಗಳೇ, ನಾನು ಮೊದಲನೇದಾಗಿ ನಿಮಗೆ ಹೇಳೋದೇನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಈ ಒಂದು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮೊದಲು ಸಭೆ ಮಾಡಿದಂಥ ಸ್ಥಳ ನಿಪ್ಪಾಣಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಿಪ್ಪಾಣಿ ನಿವಾಸಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನೀವೆಲ್ಲ ಪುಣ್ಯ ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಹೌದು ನೋಡಿ, ನಾನಿನ್ನು ಕೋಲಾರದಿಂದ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಅನಿಸುತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಈ ಒಂದು ಅಭಿಮಾನ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರ ಮೇಲೆ ಇರತಕ್ಕಂತ ಈ
ಈ ಒಂದು ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸ ಅವರ ರಥವನ್ನ ಎಳ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥ ನಿಮ್ಮ ಆಶಯ ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಎಂಥ ಪುಣ್ಯವಂತರು ಅಂತ ನನಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ನಾವು ಈ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿ ಮೊದಲನೇದಾಗಿ ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬಹಳ ಭಾಗ್ಯವಂತರು ಪುಣ್ಯವಂತರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬರು 1925ರಲ್ಲಿ ಏಪ್ರಿಲ್ 11ರಂದು ಬಹಿಷ್ಕೃತ महाहितकारिणी सभा ಅದರ 3ನೇ सभा कठीण आहे असं कारण असं या पद्धतीनं धर्मवादी शक्ती आणि जातीवादी शक्ती लोकांच्या मनामध्ये विष घालवत आहे. विष महाभयंकर आणि ज्यांच्या साहाय्याने हे सगळं चाललेलं आहे हा समाज निद्रिस्त आहे. त्याच्या अज्ञानाचा प्रचंड गैरफायदा किती वर्ण आणि जातीला त्याला भोवताली काय चाललेलं आहे हे कळत नाही. त्याला पूर्ण जागृत अवस्थेत आणण्यासाठी ज्या प्रकारचे प्रयत्न पाहिजे ते प्रयत्न आपल्याकडे अपुरे ठरत आहेत. आणि अर्धजागृत माणसं ही आपापसातील मतभेदाच्या वरवंट्यामध्ये स्वतःच चिरडली जातात. तेव्हा आपली ही जबाबदारी आहे आव्हान द्यायचं याचा आपण सर्वांनी मिळून विचार केला पाहिजे. एक समुदाय ಬಿಜಿ ಶೆಡ್ಯೂಲ್ನಲ್ಲಿ ಅವರ ಯಾವಾಗಲೂ ನಿರಂತರವಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇಡೀ ದೇಶಾದ್ಯಂತ ಸುತ್ತುತ್ತಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಅವರ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನು ಇಡೀ ಜಗತ್ತಿನಾದ್ಯಂತ ಲಂಡನ್, ಅಮೆರಿಕ, ಜರ್ಮನಿವರೆಗೆ ಹೋಗಿ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸದ ಫಲದಿಂದಾಗಿ ಅವರ ಏನು ಒಂದು ವಿದ್ವತ್ತಿತ್ತು ಆ ವಿದ್ವತ್ತನ್ನು ಈ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಹಂಚಬೇಕು, ಈ ಸಮಾಜವನ್ನು ಜಾಗೃತಿ ಮಾಡಬೇಕು. ಈ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಸಾವಿರಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಏನು ಅಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ಮುಳುಗಿದೆ ಆ ಅಜ್ಞಾನವನ್ನು ದೂರ ಮಾಡಿ ಅಂಧಕಾರದಿಂದ ಬೆಳಕಿನ ಕಡೆಗೆ ತರಬೇಕು ಅಂತ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ರಾತ್ರಿ ಹಗಲು ಅನ್ನದೇ ನಿರಂತರವಾಗಿ ಸುಮಾರು 40-50 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವರ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಜೀವನದಿಂದಲೇ ಪ್ರೈಮರಿ ಸ್ಕೂಲ್ದಿಂದಲೇ ಅವರಿಗೆ ಆದಂಥ ಅವಮಾನಗಳನ್ನು ಅವ್ರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಹೇಗಾದರೂ ಮಾಡಿ ಈ ಸಮಾಜಕ್ಕೆ. यावेळी या कार्यक्रमास प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने, भिकाजी कांबळे, हरीश सनदी, संदीप माने, अमित शिंदे, बौद्ध उपासक कपिल कांबळे, जनार्दन मोहिते, दीपक मधाळे, सुशील कांबळे, प्राध्यापक AN बेग, नगरसेवक रवींद्र शिंदे, संजय हार्दी यांच्यासह नागरिक उपस्थित होते. आभार सुशील कांबळे यांनी मानले तर सूत्रसंचालन राहुल शितोळे यांनी केले.